नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीच्या सवलती वाढवल्या पण गाड्या कुठे, प्रवाशांनी महामंडळाकडे केली मागणी। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, एसटी महामंडळाने सवलती वाढवल्या पण एसटीच्या गाड्या वाढवा अशी मागणी एसटी महामंडळाला प्रवाशांकडून केली जात आहे। सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चने यांना स्वतः पत्र लिहिलेले आहेत। मित्रांनो, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी विविध घटकांना आधीपासूनच सवलती देण्यात आलेल्या होत्या। आता महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। ही गर्दी पेलण्याची क्षमता सध्याच्या व्यवस्थेत नसल्याने नियमित प्रवासी आणि सवलतीचे प्रवासी यांनाही त्रास आणि विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे सवलती वाढवल्या पण तशी यंत्रणाही वाढवावी अशी मागणी होत आहे। सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चने यांना पत्र लिहून काही सूचना दिल्या आहेत। मित्रांनो, राज्य सरकारने नुकताच महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला पण त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षांनंतर अर्धे तिकीट तर 75 नंतर मोफत अशा सुविधा दिल्या। पण ज्या गाडीत इतके वृद्ध नागरिक व महिला आता मोठ्या संख्येत प्रवास करतात त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे। महाविद्यालयात शिक्षण घेणारी पासधारक तरुण मुलांची व इतर पुरुषांची संख्या खूप मोठी आहे। अगोदरच बसेसची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे गर्दी खूप असते। एकदा बस आली की ही तरुण मुले बॅग खिडकीतून आत टाकतात, त्यामुळे निम्म्या बसमधील जागा अडून जातात। काही मुले चालकाचे दार उघडून आत घुसतात। या ढकलाढकलीत वृद्ध व महिलांना जागा मिळत नाही व आत घुसताना होणाऱ्या गर्दीत अनेक जण जखमी होतात। मित्रांनो, यावर उपाय सुचविताना कुलकर्णी यांनी म्हटले की सवलती देताना त्या प्रमाणात बसेसची संख्या तातडीने वाढण्याची गरज आहे। मुंबईत बेस्ट प्रवासी जसे बस येण्या अगोदर रांगेत उभे राहतात तशा रांगा पलटावर करण्याचे नियम करून रांगेत आत जाण्याचा नियम करावा। प्रवाशांनी उतरताना खिडकीची काच लावण्याचे वाहकांनी सतत सांगितले पाहिजे, तर बॅग पिशवी टाकून जागा धरण्याचे प्रकार थांबतील। त्यातून अनेकदा मारामारी होते, इतके हे गंभीर आहे। प्रत्येक स्टँडवर आपण नेमलेले डेपोचे वॉचमॅन यांना अशा रांगा करणे किंवा खिडकीतून आत जाणे असे प्रकरणात लक्ष घालण्याचे काम देऊ शकता। रांग न केल्याने त्या गर्दीत चोरीचे प्रमाण खूपच वाढते। या सूचना एसटीने लिहिणे, सतत माईक व टेप करून ऐकवणे सहज शक्य आहे। सवलती देताना सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी देणेही गरजेचे आहे। थोडे दिवस लागतील पण त्यातून एक शिस्त प्रवाशांना येऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।